नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। ह्या वाटीने मी सर्व मोजून घेतलेलं आहे। वरई 2 वाटी घेतलेली आहे। त्याच वाटीने राजगिरा 1 वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। कोण कोण काय करतं की वरई आणि साबुदाणा याच्यातच भाकरी करतं, पण ती भाकरी जरा थोडीशी खाताना वातड लागते। जर गरम गरम खाल्ली तर लगेच खाल्ली जाते, पण करून ठेवून जर नंतर खायची म्हणली तर थोडी चिवट किंवा वातड अशी लागते। त्याच्यामुळे मी ह्या भाकरीमध्ये राजगिरा वापरलेला आहे। त्याच्यामुळे मऊ आणि पचायला पण ती भाकरी हलकी राहते। त्याच्यामुळे आपण ही राजगिरा या भाकरीसाठी आपण वापरणार आहोत। दुकानातून वरई, राजगिरा आणि साबुदाणा आणल्यानंतर मी चाळणीने व्यवस्थित चाळलेली आहे निवडून। नंतर आता आपण हे भाजून घेऊयात। कढई अगोदर चांगली तापून घ्यायची, त्याच्यानंतर मग गॅस मीडियम करायचा आणि याच्यामध्ये आपण आता वरई टाकून घेणार आहोत। गॅस एकदम मंद करायचा आणि एकसारखा हलवत आपण 2 ते 3 मिनिट असं व्यवस्थित भाजून घेऊयात। हे सर्व जिन्नस भाजल्यामुळे काय होतं, भाकरीचं पीठ एकदम हलकं होतं आणि भाकरी खाण्यासाठी पण रुचकर लागते। त्याच्यामुळे हे सर्व असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि गिरणीत दळताना किंवा मिक्सरवर दळताना पण एकदम थंड झालं की हे लगेच दळलं जातं। वरई छान अशी भाजली गेलेली आहे। वरई फुललेली पण आहे दाना आणि पांढरी पण पडते अशी भाजल्यानंतर की आपण आता हे काढून घेऊयात। आता आपण राजगिरा भाजून घेऊयात। हे सर्व असं कोरडंच भाजायचं, भाजताना काही टाकायचं नाही त्याच्यात, कारण आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे। हे पहा, राजगिरा सुद्धा छान असा भाजून झालेला आहे आणि थोडासा फुलायला पण लागला, थोडासा फुललेला पण आहे। त्याच्यामुळे मग मी आता बाजूला काढून घेते। साबुदाणा परतून घेऊयात। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता साबुदाणे सुद्धा चांगले फुललेत। आता मी हे काढून घेत आहे। हे पहा, वरई, राजगिरा आणि साबुदाणा हे तिन्ही पण आपलं छान भाजून झालेलं आहे। हे थंड झालं की आपण मिक्सरमधून बारीक काढू आणि जास्त याचं जर प्रमाण असेल तुमचं तर तुम्ही मग घरगुती जी गिरण असेल त्याच्यावरून दळून आणलं तरी पण चालेल। हे पहा, छान असं हे आता थंड झालेलं आहे। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। असं बारीक मिक्सरला पण बारीक होते। आता आपण ते लगेच चाळून घेऊयात। चाळणी याला शक्यतो बारीकच वापरायची, सोजीची चाळण असते ना ती। हे पहा, आता हे चाळून जे वरती राहिलेलं आहे ना ते मिक्सरमध्ये पुन्हा घ्यायचं। आपलं भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।